हे वाचण्याच्या पात्रतेचं नाहीच. पण काय सांगू तुम्हाला, कुणाचा पाय धरला नाही असा पाय नाही. हा तुमच्या पुढे उभा राहिलेला जयकुमार 29 केसेस झाल्या, पण या जयकुमारनं कधी मान खाली वाकवली नाही, कुणाच्या दारात कधी गेला नाही, कुणाची माफी कधी मागितली नाही, आणि कुणाला मला वाचवा कधी म्हणला नाही. आणि एकदा अजून वेळेची याच्या आधी पाय धरलं खाली जाऊन, साहेब मला वाचवा, साहेब मला वाचवा. साहेब म्हणलं काय करायचं, साहेब म्हणलं त्याला माफ करून टाका. मी सांगितलं साहेब त्याला माफ करून टाका, आणि हे जयकुमार गोरेनं देवेंद्र फडणवीसने माफ केलंय, नाहीतर जेलमध्येच असता. लक्षात जनता आहे तो गेलेल्या माणसापासून मला अजिबात बोलायचं नाही. त्यांनी काय केलं कसं केलं हा विषय संपलेला आहे. तो निर्णय घेतला शहाणामध्ये मला निवडून घेऊन. आम्ही राजकारणात जाती विरुद्ध विकास हा धर्म मानून आम्ही काम करणारी माणसं आहोत. विकास नाळेचं नाव नाही, विकास म्हणजे डेव्हलपमेंट म्हणजे. तर तुम्हाला वाटायचं तेच नाव होतं. त्याला मला शुभेच्छा विचारणार नाही तुम्हाला घरी आलेलं एवढं मी तुला जाहीर सांगणार तेवढ्यासाठी दुसरं काय करणार मला. बघ माझी खोड काढण्यावर काय होतं तुलाही कळलं. जरा सांग, आज बोलणार नाही मी, जास्त बोलणार नाही, मला सगळं बोलायचं, आज बोलणार नाही. जेव्हा मला योग्य वेळ, कारण राज्य पातळीवर मी काही लोकांशी बोल, त्यांनी मला सांगितलं तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, त्यांना बोलायला ते बोला. तुम्हाला तुम्ही केलेल्या कामाला कधी ना कधीतरी आमच्याकडनं प्रतिसाद मिळेल, एवढं या ठिकाणी ज्याला समजायचं त्याला समजेल, ज्याला नाहीच समजायचं आणि ज्याला फक्त हे कोण बाबा संजय राजे म्हणले का कोण म्हणलं, अरे ह्यांना वायवर सिक्युरिटी काय वायवर का काय नाही बोल. मला मिळायला पाहिजे, मला धमके येतात, तर मी आपला फिल्टर काढे काय तुम्ही चाललंय. मला तुम्हाला महिला सांगू, पहिली सिक्युरिटी यासाठी बसल कोण दिली आहे माहिती, RR पाटील माहिती आहे का तुम्हाला. तेव्हा ते विरोधातच होते, कुठल्या पक्षात होते त्यांची सांगा, त्यांनी दिली. आणि ती आता वाटत वाटत 2 झाले 3 झाले, अख्खं पैठण तालुक्याचं पोलीस दल त्यांच्या मागे फिरून द्या, आणि त्यांना लोक आज ना उद्या काय करतील ते त्यांना कळलं. आज नाही काय, आज ते विलक्षण नसते. आणि नाव घेऊन सांगतो जयकुमार गोरेचं माझे काय वैयक्तिक भांडण नाही. माझे समाजाला मी समोर एवढे तिथं सण माझी त्यांची वैयक्तिक भांडण नाही. जयकुमार गोरेंचं काय त्यांच्या मनात आहे की मीच करतो सगळं. देव त्यांना सोबत दिली, देव त्यांना शुभेच्छा. माझं त्यांना इतके मंत्री व्हा, फक्त गरिबासाठी करा, सत्तेचा वापर चांगला करा, एवढं सांगणं तर मला माझं वय वाढलेलं आहे, माझा तेवढाच अधिकार आहे. कोणालाही मी बोलू शकतो राज्यात, मला कोणच होतं चालू. काय होतंय की काय देवाचे भाषेच असे पडले की त्यांच्या मनात माझ्याबद्दलची आधीच निर्माण झाली आहे. त्यांना सांगायचा प्रयत्न केला, तेही लोक केवळ यांनी सांगितलं. आज नाही काय बोलणार नाही, मला बोलायचं नव्हतं खरं. हे नको ते बोलून गेले, माझं तोंड सुरू झालं. माझं तोंड मी जरा सेन्सॉरशिप लावली. म्हणजे कधी उठली मला सांगता येत नाही. योग्य वेळेस सेन्सॉरशिप उतरल, सगळं बोललं जाईल. आज फक्त ही सुरुवात आहे. मला भीती वाटते पुढच्या राजकारणातील भविष्याची, माझ्यासाठी नाही वाटत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.